नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. पक्षनिष्ठा उपयोगी न पडल्यानं नाराज. निवडणूक न लढवता नटराजन यांना 4दा खासदारकी मिळाली तेव्हाच आरोप करायचे होते. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांची स्पष्टोक्ती. जयंती नटराजन यांचा संबंध असलेल्या पर्यावरणीय प्रकल्पांच्या फायलींचा फेर आढावा घेणार. प्रकाश जावडेकर यांची स्पष्टोक्ती. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रकल्पांच्या मंजुरीला विलंब झाल्यामुळे देशाचा विकास दर घटला. अरुण जेटली यांचा आरोप. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 499 अंकांची मोठी घट. राज्य सरकार नाबार्डच्या माध्यमातून पुढच्या आर्थिक वर्षात 1,80,000 कोटी रुपयांचा पत पुरवठा करणार. लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी आणि त्यांचे स्वीय सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचं वर्चस्व तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर. आणि मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडकडून भारताचा पराभव. भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आपल्यासाठी हा अत्यंत दुःखद क्षण आहे, मात्र घुसमटलेल्या वातावरणात काम करणं शक्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात सोनिया गांधी यांना आपण पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना पक्षाची पर्यावरण संदर्भातली परंपरा जपत आणि पर्यावरण संबंधी कायदे नियमांचं पालन करत काम केलं. तसंच याच अनुषंगानं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयानं केलेल्या विनंतीवरून पर्यावरण संदर्भातल्या प्रकल्पांमध्ये लक्ष घातलं. मंत्रिमंडळातले अनेक सदस्य त्यामुळे माझ्या विरोधातही गेले होते असं नटराजन म्हणाल्या. मात्र असं असतानाही प्रसारमाध्यमांमध्ये काही गोष्टी पेरून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला असा आरोप नटराजन यांनी केला. आपल्याला मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले. 30 वर्ष पक्षाशी जोडलेलो असूनही आणि गांधी कुटुंबावर अढळ निष्ठा असूनही राष्ट्रीय पक्ष नेतृत्वानं आपल्याला बाजूला सारलं असं नटराजन म्हणाल्या. माझ्या खापर पणजोबांपासून आपण काँग्रेसशी जोडलेलो आहोत. मी काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सन्मानार्थ आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष पूर्वीचा राहिला नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्नूप गेट प्रकरणी पक्षानं सांगितल्यामुळे आपण टीका केली असं सांगून कुठल्याही पक्षात जाण्याविषयी आपण अद्याप ठरवलं नसल्याचं नटराजन यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नटराजन यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. निवडणूक न लढवता नटराजन यांना 4 वेळा खासदारकी मिळाली. आरोपच करायचे होते तर त्यांनी या आधीच बोलायला हवं होतं असं संघवी म्हणाले. माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांचा संबंध असलेल्या पर्यावरणीय प्रकल्पांच्या फायलींचा फेर आढावा घेणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. नटराजन यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात अनेक धक्कादायक गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यात अनेक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याचं सांगत काही प्रकरणं आणि फाईल्सची नावंही नटराजन यांनी घेतली आहेत. याचा निश्चितपणे तपास करू असंही जावडेकर म्हणाले. नटराजन यांनी आज सोनिया गांधींना लिहिलेलं पूर्वी लिहिलेलं एक पत्र प्रस्तुत केलं आहे. हे पत्रामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आहेत. त्या पर्यावरण मंत्री असताना अनेक प्रकरणांमध्ये बाहेरून कसा हस्तक्षेप होता याचं त्यामध्ये वर्णन आहे. अनेक प्रकरणांची आणि फाईल्सची नावं त्यांनी त्यात घेतलेली आहेत आणि म्हणून या प्रकरणांच्या संदर्भामध्ये मी निश्चितपणाने आता पर्यावरण मंत्री आहे म्हणून या सगळ्या फायली एकदा पुन्हा तपासू आणि काय प्रकारचा दबाव होता किंवा काय त्यांनी म्हटलं आहे याच्यातलं काय प्रत्यक्ष आहे हे निश्चितपणे तपासू. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पांच्या मंजुरीला विलंब झाल्यामुळे देशाचा विकास दर घटला असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. पर्यावरण प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या तसंच न मिळालेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याची गरज वित्तमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली। जयंती नटराजन यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केलेल्या तक्रारीनंतर आघाडी सरकारच्या काळात धोरण लकवा का झाला हे सिद्ध झाल्याचं जेटली यावेळी म्हणाले। राज्य सरकार नाबार्डच्या माध्यमातून 2015-16 या वर्षात प्राधान्य क्षेत्रासाठी 1,80,032 कोटी रुपयांचा पतपुरवठा करणार आहे। यामध्ये कृषी क्षेत्रासाठी 65,512 कोटी तर ग्रामीण बिगर कृषी क्षेत्रासाठी 62,142 कोटी रुपयांचा समावेश आहे। त्याचबरोबर राज्य सरकार इतर प्राधान्य क्षेत्रांकरता 52,378 कोटी रुपयांचा पतपुरवठा करणार आहे। राज्यात नाबार्डद्वारा 2015-16 या वर्षात करण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आज बैठक झाली। या बैठकीला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कृषी आणि पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, नाबार्ड तसंच रिझर्व्ह बँक आणि इतर वाणिज्यिक बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत मागच्या 3 वर्षात नाबार्ड बँकेद्वारा करण्यात आलेला पतपुरवठा आणि 2015-16 या वर्षात करण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा झाली। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 499 अंकांची घट होऊन तो 29,183 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 143 अंकांची घट होऊन तो 8,809 अंकांवर बंद झाला। तत्पूर्वी आज सकाळच्या सत्रात गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानं तसंच आगामी अर्थसंकल्पात आशादायी तरतुदींची अपेक्षा व्यक्त करत गुंतवणूकदारांनी केलेल्या समभागांच्या खरेदीमुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज नवा उच्चांक नोंदवला होता। सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 162 अंकांची उसळी घेतली होती आणि तो 29,844 अंकांवर पोहोचला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 44 अंकांच्या वाढीसह 8,997 अंकांवर पोहोचला होता। नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्यात। भाजपा पाठोपाठ शिवसेनेनं दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्यात। या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्ररित्या लढवल्यानं एकाही पक्षाला बहुमत मिळालं नाही। मात्र राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही भाजपा आणि शिवसेना एकत्र आल्यास पालघरच्या पहिल्या जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकू शकतो असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे। एकूण 57 जागांपैकी भाजपाला 21, शिवसेनेला 15, बहुजन विकास आघाडीला 10, माकपला 5, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर अपक्ष आणि काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे। पालघर जिल्ह्यातल्या 8 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहेत। यापैकी विक्रमगड पंचायत समितीत भाजपानं, पालघर पंचायत समितीत शिवसेनेनं आणि वसई पंचायत समितीत बहुजन विकास आघाडीनं स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे। मात्र इतर 5 पंचायत समित्यांमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे। ठाणे जिल्ह्याच्या एकूण 55 जागांपैकी केवळ 4 जागांवर निवडणूक पार पडली। त्यात शहापूरमधल्या 2 जागांपैकी 1 शिवसेना तर 1 राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकली आहे। सर्व राजकीय पक्षांच्या बहिष्कारामुळे 55 जागांच्या ठाणे जिल्हा परिषदेत केवळ 8 सदस्यच निवडून आले असल्यानं जिल्हा परिषद स्थापनच होणार नाही अशी स्थिती आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतल्या राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुलं अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी प्रार्थना सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं। गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतल्या विधान भवनात विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मंत्रालयाजवळील उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी महात्मा गांधी स्मारक समितीद्वारे सर्वधर्मीय प्रार्थना सभा घेण्यात आली। मुंबईत दादर इथल्या काँग्रेस मुख्यालयात गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते। महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपुरात व्हरायटी चौक इथल्या पुतळ्याला नागपूरचे उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्तानं बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन केलं। स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज हुतात्मा दिनही पाळण्यात येतो। धुळ्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटांचं मौन पाळलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शाखेच्या वतीनं मूक आंदोलन करत गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यात आली। हुतात्मा दिनानिमित्त नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात 2 मिनिटं मौन पाळण्यात आलं।
मुंबईत नरे पार्क इथं अनाम प्रेम संस्थेतर्फे 1 तास मौन व्रताचं पालन करण्यात आलं। तसंच जुहू रोड इथल्या गांधी शिक्षण भवनाच्या सूरजबा महाविद्यालयात खादी ग्रामोद्योग मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी। आजच्या हुतात्मा दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं तसंच प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं। अहिंसेची शिकवण देणाऱ्या गांधीजींनी सहिष्णुतेचा संदेश देत देशात ऐक्याची भावना निर्माण केली। या महामानवाला आदरांजली। गुजरातमधील पोरबंदर इथं जन्माला आलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांनी मानवतेच्या लढ्याला दक्षिण आफ्रिकेत प्रारंभ केला। कायद्याचा अभ्यास करून भारतात परतलेल्या गांधींनी पाश्चात्य पेहराव बदलला आणि शरीर झाकण्यापुरती वस्त्रे अंगावर घेतली, ती भारतातील गरिबांची अवस्था पाहूनच। गांधीजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि अहिंसक आंदोलनाद्वारे परकीय ब्रिटिश सत्तेला जब्बर हादरा दिला। अहिंसा आणि सविनय कायदेभंग ही अन्यायाविरुद्ध लढण्याची नवी शस्त्र त्यांनी जगाला दिली। ब्रिटिश सत्तेनं मिठावर लादलेल्या कराच्या निषेधार्थ त्यांनी सुरू केलेल्या चळवळीनं इंग्रज साम्राज्य डळमळलं। म्हणूनच गदिमांनी म्हटलं, उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया। ग्रामविकास, शिक्षण, समाजकारण आणि राजकारण याबाबतचे त्यांचे मौलिक विचार आज गांधीवाद म्हणून ओळखले जातात आणि अभ्यासलेही जातात। शांततेच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या असंख्य आंदोलकांना त्यांचे विचार प्रेरणा देत आले आहेत आणि या पुढेही देत राहतील। अशा या अलौकिक पुरुषाला, या महात्म्याला मानाचा मुजरा। आज महात्मा गांधींचा स्मृती दिन। लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा महत्त्वाचा सहभाग असावा अशी अपेक्षा गांधीजींनी व्यक्त केली होती। आजच्या लोकशाही प्रक्रियेत ही गरज अधिकच वाढली आहे। भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही। जात, धर्म, भाषा या सर्वांपलीकडची ही निरपेक्ष लोकशाही जगभरात आदर्श मानली जाते। या लोकशाही प्रक्रियेत काळानुरूप बदल होत आहेत, ती अधिक व्यापक होते। मात्र देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणारा तरुण आज लोकशाही प्रक्रियेबद्दल काहीसा उदासीन असल्याचं चित्र दिसतं। आजचा तरुण विकासाभिमुख आहे, त्याला जलद विकासाची अपेक्षा आहे। मात्र त्यासाठी लोकशाही प्रक्रियेबद्दल त्याची आस्था आणि त्यातला सक्रिय सहभाग वाढवण्याची गरज आहे। उच्च शिक्षित तरुणांनी लोकशाही प्रक्रियेपासून दूर न राहता त्यात सहभागी होऊन विकास प्रक्रियेला चालना द्यायला हवी। बदल हवा असेल तर स्वतः त्या बदलाचा भाग बनायला हवं। तंत्रज्ञानामुळे आज शहर आणि खेड्यातला तरुण यातली दरी मिटत चालली आहे। मात्र ग्रामीण तरुण मतदानाबद्दल जेवढा उत्साही आहे तेवढा शहरी तरुण का नाही? महात्मा गांधींना अभिप्रेत लोकशाहीचं सशक्तीकरण करायचं असेल तर तरुणांनी लोकशाही प्रक्रियेत आस्थेनं सहभागी व्हायची गरज आहे। या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल मडामे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार अमोलजी। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण गांधीजींची स्मृती दिन साजरा करतोय, त्यांची पुण्यतिथी पाळतोय। गांधीजींना नेमकी कुठल्या प्रकारची लोकशाही अभिप्रेत होती? गांधीजींना गाव प्रणित म्हणजे गावावर आधारित असलेली लोकशाही अपेक्षित होती। बरं, परंतु संविधान सभेमध्ये अशा पद्धतीने लोकशाही आपली जी आहे, कारण गाव म्हटलं तर गावातली जी जाती व्यवस्था आहे, विषमता आहे आणि जो पगडा गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये होता, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला थोडंसं हे करून की काही कालांतराने ती व्यवस्था आपण पंचायत समितीच्या वगैरे माध्यमातून आणू शकू। या माध्यमातून एक व्यक्ती, एक मूल्य आणि एक मत अशा पद्धतीची लोकशाही व्यवस्था भारतामध्ये राबवण्यात आली। आणि मला आज जर त्या काळात गांधीजी अजून 50 पर्यंत जरी जिवंत असते तर गांधीजींनी हे स्वीकारलं असतं की आजची जी संसदीय लोकशाही प्रणाली आहे ती किती चांगल्या पद्धतीने, कारण गांधीजींनी अनेक अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या नंतर स्वीकारलेल्या आहेत। हळूहळू प्रक्रियेमध्ये होत असलेले जे बदल आहे, गांधी ह्या व्यक्तिमत्वाचं महत्त्वच असं आहे की त्यांनी ज्या वेळेस ज्या नवीन बदल आले ते त्यांनी स्वीकारण्याचा प्रयत्न केला। तर गाव आधारित लोकशाही गांधीजींना अपेक्षित होती, परंतु आजची जी लोकशाही आहे ती पूर्णपणे एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य आधारित अशी लोकशाही आहे। बरं, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तळागाळापर्यंत पोहोचू शकेल किंवा पोहोचावी अशी लोकशाही त्यांना अभिप्रेत होती, नाही का? हो हो, नक्कीच। आपण बघतो गांधी युगाचा जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा लोकमान्य टिळकांच्या युगाचा अस्त होत होता।
म्हणजे लोकमान्य टिळक हे खूप जहाल मतवादी नेते होते. म्हणजे जहाल मतवादाचा अंत होत होता आणि हे नेमस्त मतवाद जो होता, नेमस्त विचारसरणी होती गांधीजींची, त्याचा पगडा हळूहळू वाढायला लागला. तर हा जो एक फरक होता, तर अशा परिस्थितीमध्ये तरुणांवरती महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला, यामागची नेमकी कारणं आपल्याला काय सांगता येतील? टिळक युगापर्यंत आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात त्या काळचा जो सवर्ण वर्ग आहे त्या सवर्ण वर्गाचं काँग्रेसवर वर्चस्व होतं. बरं. परंतु नंतर गांधी जसे जसे राजकारणामध्ये सहभागी होत गेले, त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली हिंदू मुस्लिम एकत्याची जी काय मशाल त्यांनी त्या काळात एकत्र करून लोकांपर्यंत नेणं जे आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात इन्व्हॉल्व्ह केलं. अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न त्यांनी घेतला आणि अशा पद्धतीने एक सर्वसमावेशक लोकांना धरून स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्येकाला कसं सहभागी करून घेता येईल हा गांधीजींचा मोठा भाग असल्यामुळे त्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी युवकांचं सहकार्य लाभलं. आणि राष्ट्रवादाचा मुद्दा असल्यामुळे आणि समोर शत्रू दिसत होता, म्हणजे आतल्या शत्रूशी भांडणं फार कठीण असतं, समोर सरसकट शत्रू दिसत असल्यामुळे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गांधीजींना त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग मिळाला. दुसरं असं की त्यांनी जो त्यांचा पेहराव केला होता की जे त्यांनी एज अ लीडर म्हणून कॉमन माणसाला अपिलिंग होईल अशा पद्धतीने त्यांनी जो पेहराव केला होता आज किंवा ह्या भूमीमध्ये संत महात्म्यांना आजही तसं स्थान दिलं जातं. बरोबर. तर त्यांचा जो पेहराव होता तो साधू संतांसारखा असल्यामुळे सुद्धा त्या काळातला जो कॉमन माणूस आहे तो त्यांच्याकडे आकर्षिला गेला. बरोबर. बहुजन लोकांना त्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये समाविष्ट करून घेतलं असं म्हणता येईल. हां, त्या काळामध्ये म्हणजे टिळक युगानंतर त्यांचा तो प्रयत्न होता की सर्व जाती धर्मातल्या लोकांना धरून स्वातंत्र्याची ही जी चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणात यशस्वी करावी. त्यावेळेला तरुणांवरती एवढा मोठा प्रभाव पडला, तरुण मोठ्या संख्येने गांधीजींच्या विचाराने भारावले गेले, त्यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते स्वतः सुद्धा आले आणि त्यांनी गांधीजींना पाठिंबा दिला. पण आजच्या तरुणाचा जर विचार केला आपण, तर आजचा तरुण हा सजग मतदार आणि नागरिक आहे असं म्हणता येईल का? मला वाटतं म्हणता येईल. काही प्रमाणात आज जर आपण बघतो की हा जो देश आहे हा मोठ्या प्रमाणात तरुणांचा देश म्हणून आता ओळखला जाणार आहे. बरोबर. 2020 पर्यंत या देशाची लोकसंख्या 50% वर जास्त तरुणांची असेल. तरुण आज मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा त्याचं जे काय आज तंत्रज्ञान आहे, व्हॉट्सअप असेल किंवा नेट असेल, हे जे काय नवीन तंत्रज्ञान आज लोकांपर्यंत येतं त्या माध्यमातून तरुण लोकांपर्यंत जातोय, तो अभ्यासू झालेला आहे. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की आजचा तरुण सजग आहे. परंतु त्या तरुणाने हे लक्षात गेलं पाहिजे की मतदान की मताधिकार, आपल्याला ती नेते मंडळी येतात दर 5 वर्षांनी मतदान करा असं म्हणतात. मग आपल्याला एक संस्कार आहे मत द्यायचं आणि भूल जाणे का, दान देणे का भूल जाणे का, ही जी पद्धत आहे. तर आपला अधिकार आपल्याला बजवायचा आहे. लोकशाहीमध्ये अधिकार बजावणं फार आवश्यक आहे. बरोबर. कोण निवडून येतं कोण हरतो हे आपल्याला देणं घेणं नाही त्याच्याशी. आपण कुठल्या विचारधारेशी कनेक्टेड आहोत, आपल्याला जी व्यक्ती आपल्याकडे मत मागायला येते त्या व्यक्तीचा अजेंडा काय, मग तो जिंकणार आहे हारणार आहे हे बघण्यापेक्षा तरुणांनी असं बघायला हवं की आम्हाला सकारात्मक काम करणाऱ्या तर उमेदवाराला आम्ही कसं निवडून देऊ. तर मला वाटतं अजून थोडी ही जी लोकशाही आहे ही अजून स्ट्रॉंग होईल आणि जगामध्ये ऑलरेडी आपल्या लोकशाहीचं मानाचं स्थान आहे ते अजून मोठ्या प्रमाणात. तुम्ही आता आधुनिकतेचा उल्लेख केला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रसार माध्यमं आज तरुणांना उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांना व्यक्त व्हायला, त्यांची मतं व्यक्त करायला, त्यांची काही कला असेल ती सादर करायला त्यांना व्यासपीठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे. पण ह्याच्यामधून आपण असं म्हणू शकतो का की त्यांना सामाजिक आणि राजकीय प्रगल्भता पण आलेली आहे असं म्हणता येईल? साधारणपणे म्हणता येईल. कारण कसं आहे आता हा संक्रमणाचे हे दिवस आहेत. जुनी पिढी आहे, 3 पिढ्यांचं आपलं आता हे स्वातंत्र्य युग आहे. 66 वर्ष आपल्या राज्यघटनेला होत असताना साधारणपणे 3 पिढ्या आणि ह्या 3 पिढ्यांचं संमिश्रण 66 वर्ष म्हणजे आजकाल धडधाकट माणसं असतात. बरोबर. तर हे 66 वर्षाचं जे संक्रमण आहे, मिश्रण आहे, या तिन्ही मिश्रणाचा प्रभाव आज आपल्या युवकांवर बसतो. बरोबर. मग तो कुठेतरी थोडा तरी त्याच्या मनामध्ये जातीचा अंश धर्माचा अंश कुठेतरी दिसतो आणि तो नवीन ह्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमाला थोडाफार भुललेला मला वाटतो. बरं. की जे प्रसिद्धी माध्यमांपुढे दाखवलं जातं मोठ्या प्रमाणात तेच तो सत्य मानायला लागले. बरं. पण कधीतरी वास्तवावर जाऊन आपल्याकडे नेट आहे, नेटवर पण जाऊन आपण जर सर्च केलं तर आपल्याला वास्तव परिस्थिती लक्षात येते. बरोबर. किंवा एखादा व्यक्ती जर हा विचार मांडत असेल तर त्याच्या विरोधाभासातला पण विचार आपण तपासून घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपली जी प्रक्रिया आहे लोकशाहीची बळकटी करण्याकरिता आपण ती राबवली पाहिजे. नाही, मी इथे हेच तुम्हाला विचारीन की ही राबवली पाहिजे तुम्ही म्हणताय, पण ती नेमकी त्या लोकशाहीचं भान त्या तरुणामध्ये कसं निर्माण करायचं,
आणि त्या तरुणाने या लोकशाही प्रक्रियेमध्ये योगदान आता कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, अगदी थोडक्यात सांगा, वेळ आपल्याकडे कमी आहे. लोकशाही मुळात तर लोकशाही म्हणजे काय की ती अब्राहम लिंकनला अपेक्षित असलेली लोकशाही आपल्या देशाला लागू होत नाही. बरं म्हणजे आपण लहानपणापासून एकच गोष्ट शिकतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. बरं परंतु भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लोकशाहीची व्याख्या ही अशी अपेक्षित नाही. लोकशाहीची व्याख्या अशी असायला आहे की लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय मिळवून देणारी राजकीय व्यवस्था म्हणजे लोकशाही म्हणता येईल. बरं आणि हे लोकशाही जी चालते ही 3 स्तंभावर चालत असते. लोकशाही म्हणजे काय की संसदेमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करणं, विधानमंडळात जाऊन प्रतिनिधित्व करणं, महानगरपालिकेमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करणं, त्याचबरोबर पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असेल अशा ठिकाणी जाऊन लोकशाही राबवली जाते. बरोबर. तर ही जी प्रक्रिया आहे ही लोकांपर्यंत समजून सांगणं आज अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आणि त्यासाठी संविधान साक्षर बनणं आजचा युवकांची गरज आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकांची गरज आहे की त्यांनी संविधान साक्षर व्हायला व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही खूप चांगली अपेक्षा व्यक्त केली आणि हे जर प्रत्येकाने आचरणामध्ये आणायचं ठरवलं आणि अशा पद्धतीने मार्गक्रमण केली तर तरुणही सशक्त होईल आणि त्या माध्यमातून आपला देशही सशक्त होईल आणि संविधान लोकशाही सुद्धा सशक्त होऊ शकेल. आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आता वळूया पुढच्या बातम्यांकडे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर तृप्ती माळवी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेतल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेतलं. जागा नावावर करण्यासाठी एका नागरिकाकडे 40,000 रुपयांची मागणी महापौरांनी केली होती. त्यापैकी 16,000 रुपयांची लाच त्या नागरिकाकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकानं माळवी आणि त्यांच्या स्वीय सचिवाला ताब्यात घेतलं. माळवी यांची चौकशी सुरू असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सह्याद्री वाहिनीचे ज्येष्ठ कॅमेरामन श्रीकृष्ण सावंत आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी 33 वर्ष दूरदर्शनच्या विविध केंद्रांवर सेवा बजावली आहे. कलात्मक छायाचित्रणासाठी ते प्रसिद्ध असून जमुनिया आणि रात्र वणव्याची या भव्य लोकप्रिय मालिकांचं त्यांनी छायाचित्रण केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांचं स्थान अनन्यसाधारण होतं. त्यांच्या निधनामुळे एका दीर्घ पर्वाचा अस्त झाला आहे असं ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुभाष भुरके यांनी सांगितलं. ते आज कोल्हापुरात बेबी शकुंतला यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कला महर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी यांनी संयुक्तपणे या सभेचं आयोजन केलं होतं. बेबी शकुंतला यांच्या निधनामुळे प्रभातच्या काळापासून मराठी चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला असंही भुरके यावेळी म्हणाले. तशी ती भूमिका नगण्यच होती, पण पुढच्या रामशास्त्री या चित्रपटात त्यांनी जे छोट्या रामशास्त्रीच्या बायकोचं रमाचं काम केलं ते किती अल्लडपणानं केलं, किती खोडकरपणानं केलं, का खरोखर म्हणजे शिकून सुद्धा येणार नाही असं काम केलं त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी तरुणपणी सीता संयोगावर या पौराणिक चित्रपटात सीतेचे जे काम केलं ते अजूनही माझ्या लक्षात राहिलेलं आहे. आणि त्यातील ते त्यांचं मनोरथाचं त्या नगरीला हे गाणं तर अजूनही लोकप्रिय किंवा मनात ठसणारं आहे. या सभेला चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बेबी शकुंतला अभिनीत चिमणी पाखरं हा चित्रपट दाखवण्यात आला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलंय. पर्थ इथं आज झालेल्या दिवसरात्र सामन्यात इंग्लंडनं भारताचा 3 गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर भारतानं इंग्लंडसमोर 201 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान इंग्लंडनं 47व्या षटकात 7 गडी गमावून पूर्ण केलं. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेला इयान बेल 10 तर मोईन अली 17 धावा करून तंबूत परतले. त्यानंतर टेलरनं 82 तर बटलरनं 67 धावा करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. भारताच्या स्टुअर्ट बिन्नीनं 33 धावात 3 गडी बाद केले. त्याआधी अजिंक्य रहाणेच्या 73 तर शिखर धवनच्या 38 धावांच्या जोरावर भारतानं 48 षटकं आणि 1 चेंडूत सर्व बाद 200 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा टेलर सामनावीर ठरला.
या स्पर्धेत एकही सामना जिंकू न शकलेला भारत स्पर्धेतून बाद झाला असून अंतिम फेरी आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये रंगणार आहे. हवामान. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 18, नागपूर 27, 15, पुणे 30, 14, औरंगाबाद 29, 13, नाशिक 27, 14, कोल्हापूर 31, 18, रत्नागिरी 35, 18, सोलापूर 33, 17 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. पक्षनिष्ठा उपयोगी न पडल्यानं नाराज. निवडणूक न लढवता नटराजन यांना 4दा खासदारकी मिळाली तेव्हाच आरोप करायचे होते. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी यांची स्पष्टोक्ती. जयंती नटराजन यांचा संबंध असलेल्या पर्यावरणीय प्रकल्पांच्या फायलींचा फेर आढावा घेणार प्रकाश जावडेकर यांची स्पष्टोक्ती. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रकल्पांच्या मंजुरीला विलंब झाल्यामुळे देशाचा विकास दर घटला अरुण जेटली यांचा आरोप. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 499 अंकांची मोठी घट. राज्य सरकार नाबार्डच्या माध्यमातून पुढच्या आर्थिक वर्षात 1,80,000 कोटी रुपयांचा पतपुरवठा करणार. लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी आणि त्यांचे स्वीय सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचं वर्चस्व तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर. आणि मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडकडून भारताचा पराभव. भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.